आदिवासी संस्था या अध्यक्षाच्या नात्याने बाबूलाल आमेसाब फणीवन मी गेले दोन दिवसापासून मी आंदोलन होतं. रेनगरबद्दल होतं माझं आरक्षण. सगळीकडे आरक्षण असताना घरकुलमध्ये आरक्षण ठेवलेलं आलेले नाही. दिव्यांगांचे 5% आरक्षण असतं आहे. कुठले बी जी आर निघाले शासनाचे परिपत्रक निघालं त्यामध्ये आरक्षण असतं आहे. मी गेले 17 तारखेपासून मी आंदोलन होतो. रात्री मला इथं आणून बसवले. मी आजारी आहे याकरता मी जास्त बोलत नाही. रेनगरमध्ये एकदम घोटाळा झालेले आहे. या मोदी साहेबांनी यांची इन्क्वायरी करून आम्हाला न्याय द्यावं हे माझी विनंती होती. ह्याकरता मी बाहेर दिले होतं. ह्याकरता मला आणि इथं बसवले. मी का दरोडेखोर आहे का? मी का चोर आहे का? मी का आतंकवादी आहे का? मला इथं आणून बसवले. एक सामाजिक काम आहे. न्याय मागायचं असेल तर मग कुणाकडे मागायचे? मी याचिका दाखल केलेली आहे. याचिकामध्ये मी स्पष्ट म्हणलेलं आहे तुम्हालाही मिळतं आहे म्हणून शासनाचे जे नियम आहे त्याप्रमाणे आम्हाला मागितले. आम्ही वैयक्तिक मागितलेलं नाही आहे. रेनगरमध्ये भ्रष्टाचार करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालेले आहे. दिव्यांगाच्या नावावर घरा बांधून दुसऱ्या इतर लोकांना दिलेलं आहे. ह्याकरता मी बसलेलं होतं. माझ्याकडे पूर्ण फाईल आहे. फाईल बघा. ह्याकरता मी ह्याच्याकरता मी बसलेलं होतं. इथलं कोणी कलेक्टर बघत नाही, कुठलं आयुक्त बघत नाही, कुठलं अधिकारी बघत नाही. माडावाले बी सुद्धा आमची फाईल बंद करून ठेवलेलं आहे. हे मोठे लोक आहे. अरे मोठे लोक असं तर गरीब लोकांना कधी न्याय मिळणार मला? मी याकरता बसले होतं. मी काय तुम्हाला रस्ता रोको आंदोलन का मी सांगितले नाही का? तुम्हाला काळे झेंडे दाखवतो म्हणून सांगितले नाही. आमची कथा मांडण्याकरता आम्ही तुमच्याकडे येणार होते. आम्ही तर उपोषणाला बसले होते. आम्ही तर येऊ शकत नव्हतो. आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे माणसं पाठवणार होते. ते तुम्ही आम्हाला रात्री जाणून इथं बसवले. एक तर तब्येत खराब आहे माझी, खोकला चालू आहे. का आम्ही काय हे करणार आहे का साहेब? तुम्हाला असं म्हणायचं एकंदरीत प्रशासनाने तुमचं आंदोलन खोडून काढण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला? दबाव केलेत. दबाव करून स्थगित केलेत. मी बेमुदत म्हणून बसलं होतं. स्थगित केलेत. रात्री मला उचलून इथून आणून बसवले. मी स्थगित केले. आता दाद मागू तर कोणाला मागू? आता मोदी साहेब आता येणार आहे. मोदी साहेब तुम्ही घरामध्ये 5% आरक्षण, तुम्ही सगळीकडे नोकरीमध्ये आरक्षण आहे. कुठलं बी म्हणजे तिथं आरक्षण ठेवलेलं आहे. मध्ये रेनगरमध्ये आरक्षण का बरं ठेवले नाही साहेब? हे जरा माझी एक गोष्टी ऐकून घ्या. गोरगरीब दिव्यांग असतात. अपंग म्हणून तो पहिला शब्द होता. आता तुम्ही दिव्यांग म्हणून लावले. ते दिव्यांग म्हणजे का देव माणूस म्हणतात तुम्ही. मग या लोकांना तुम्ही न्याय देणार का अन्याय करणार? मोदी साहेब माझी एवढी विनंती आहे. हे दोन गोष्ट बोलून मी जय हिंद बोलतो. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.